नंद हा गोकुळ नावाच्या गावचा पाटील. एखाद्या राजाप्रमाणे त्याला गोकुळात मान असायचा. नंद आणि त्याची पत्नी यशोदा हे दोघही स्वभावाने अतिशय प्रेमळ होते. त्यांना कृष्णाशिवाय चैन पडायचं नाही. कृष्णाचा मोठा भाऊ बलराम यशोदेच्या जवळ बसून बाळाच्या रोज खोड्या काढायचा. कधी बाळाचे पाय ओढी तर कधी हात, कधी कानाला हात लावी तर कधी डोक्याला, कधी गालगुच्च्या घेई तर कधी मटामटा मुके घ्यायचा. आणि बाळकृष्णही या साऱ्या खोड्यांना दाद द्यायचा. हातपाय हलवून हसून तोही मस्ती करायचा. त्यामुळे यशोदा मातेला बाळकृष्णाला झोपवताना खूप त्रास व्हायचा. अंगात कपडे घालताना बाळकृष्ण जोराजोरात हातपाय हलवायचा. यशोदा कपडे घेऊन येते असं दिसलं की मस्तीला सुरुवात करायचा. आणि मग यशोदा मातेला बाळकृष्णाला कपडे घालायला जमायचं नाही. बाळकृष्ण झोपला तरच त्याला व्यवस्थित कपडे घालता येतील असा विचार करून यशोदा माईने बाळकृष्णाला पाळण्यात ठेवलं आणि ती अंगाईगीत गाऊ लागली. ला 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 ला. सूरज की हल्की किरणें, तरुवर की शीतल छाया, दिन भर आँखों में छाई. सूरज की हल्की किरणें, तरुवर की शीतल छाया, दिन भर आँखों में छाई. चांद की बिंदी लगाकर रात सुहानी आई. चांद की बिंदी लगाकर रात सुहानी आई. माँ ने जो लोरी सुनाई, अखियों में निंदिया आई. अखियों में निंदिया आई. चंदा तारे परियां, नीले गगन की खुशियां. चंदा तारे परियां, नीले गगन की खुशियां. माँ की आंचल में तो पाई, मन ही मन में मुस्काई. मन ही मन में मुस्काई.